गेल्या जवळपास महिनाभरापासून माध्यमांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे निलेश गायवळ. कोथरूडमध्ये एक फायरिंगचं प्रकरण घडलं होतं आणि त्यानंतर सातत्यानं मीडियामध्ये निलेश गायवळ या नावाची चर्चा होते. कालांतरानं सचिन गायवळ जो त्यांचा भाऊ आहे त्याची देखील नावाची चर्चा होते. सातत्यानं राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. विविध राजकीय नेत्यांशी त्यांचे संबंध जोडले जात आहेत. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा यांच्याशी त्यांचं नाव जोडलं गेलं. त्यानंतर राम शिंदे यांच्याशी नाव जोडलं गेलं. बांगर यांच्याशी आमदार बांगर यांच्याशी नाव जोडलं गेलं. त्यानंतर तानाजी सावंत यांच्याशी नाव जोडलं गेलं आणि अनेक पुढाऱ्यांशी निलेश गायवळचं नाव जोडलं गेलेलं आहे. मात्र या सगळ्या प्रकरणाबद्दल निलेश गायवळ यांचे कुटुंबीय असणारे किंवा त्यांचे नातेवाईक जे आहेत तर त्यांना नेमकं काय वाटतंय आणि त्यांची एकंदरीत सगळी मनस्थिती काय आहे, परिस्थिती काय आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत निलेश गायवळचे सख्खे मामा जानकीराम गायकवाड आहेत. त्यांच्याकडनं हे सगळं समजून घेऊयात. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे जे हे सगळं घडतंय त्याबद्दल? काय सगळं खोटं येईन काय काय चाललंय, राजकारण होऊन चाललंय सगळं. सगळं खोटं आहे. कसं राजकारण होतं? काय सचिन सर उभा राहणार होता आता त्या टायमाला, सचिन सर उभा राहणार इलेक्शनला. मग त्यांना पुन्हा अवघड वाटते, ह्याला नाही उभा केला, ह्याला जर उभा केला तर हा निवडून येणारच आहे. मग पुन्हा आपलं पाणीपत होईल, कमी होतो ना आपण. त्यांना म्हणजे कोणाला अवघड? रोहित पवाराला, दुसरं कोण नाही. आम्हाला विरोध नाही कोणाचा. हा रोहित पवारने तर राजकारणात आणले आम्हाला आणि नंतर रोहित पवारच बाहेर काढते राजकारणातून बी. तीच करते सगळं. मोक्का लागला होता निलेशवरती, तर त्यावेळेला त्याला बाहेर कोणी काढलं, कसं काय झालं? बघा 2019चे प्रकरण आहे ते. त्या टायमाला रोहित पवार इथं उभा राहिला होता इलेक्शन आमदारकीला राम शिंदे साहेबांच्या विरोधात. तर त्या टायमाला एक दिवशी असा मला एक फोन आला की तर मामा तर मला रोहित पवारांनी इथं बोलले म्हणले चोंडीला. तर म्हणलं बरं. मी गेलो ते कार्यकर्ते सगळे जामखेडचे होते, काय ओळखीचे हे काय होते बसले होते. तर मी गेलो की लगेच मला बोलून घेतलं आतमध्ये. म्हणले बसा बसा मामा. बसलं, चहा पिलो आणि बोलायला लागलो. तर मला म्हणले निलेश कुठे? तर मला जेलमध्ये येतो. कशामध्ये येतो? म्हणलं मोक्यामध्ये. बरं कैसे पिसे मला काय माहिती बाहेर नाही, मला मी गावाकडे असतो. मग म्हणले ठीक आहे. म्हणले जेलमध्ये मोक्यामध्ये आहे ना? म्हणलं हां. तर म्हणले उद्या 11 वाजता मला इथे भेटा. कुठं? चोंडीला. पुन्हा मोटरसायकलवर गेलो. दुसऱ्या दिवशी 11 वाजता तिथे गेलं. ती गँग सगळी तिथं होतीच बसलेली. मग मला असंच म्हणले ठीक आहे म्हणले, सगळं केलं आहे आम्ही, आता आपल्याला ह्या तारखेला तू बाहेर येणार. हे कोणी सांगितलं तुम्हाला? रोहित पवारांनी. माझ्या बाजूला पुढची चहा दोघं संगत पिलो आणि डायरेक्ट असं त्यांनी तारीख दिली मला ह्या तारखे दिवशी. माझ्या मनाला थोडं दर्शक हा, कारण मोक्यातला आरोपी असा सहसा सुटायचं म्हणजे अवघड आहे ना. जी तारीख दिली त्या तारखे दिवशीच निलेश गायवळ बाहेर आलेला आहे. कसं झालंय? ह्यांनीच सोडला. काय माहिती कसं केलं ते, कुणी केलं? ह्यांनीच केलं ना. तुम्ही खूप गंभीर आरोप करताय. हो, समोर आहे, माझ्या समोर घडलंय सगळं. मी खोटं कशाला बोलू? त्यांनी दिलेल्या तारखेला रोहित पवारांनी जी तारीख मला दिली ती त्या तारखेला निलेश गायवळ बाहेर आहे जेलच्या. 3 दिवसांनी इथं आला, तेच प्रचाराला लगेच सुरू करायला लावलं त्यांनी. आता हे सगळं तुम्ही कपोलकल्पित आहे असं म्हणू शकतात ते. कसे? नाही समोर आहे ना, माणसं होती तिथं, काय बसली नाही कसं? अहो 10 कोटी बोलले ते एखादं खरं बोलन. मग बरं, त्याच्यानंतर मग असं त्यांच्या संग प्रचार केला, हे ते सगळं आले पुढे लीडनी निवडून. त्या टायमाला त्यांना भरपूर मतदान पडलं होतं. पण रोहित पवारांना काय गरज पडली निलेश गायकवाडची? ती त्यांनाच माहिती. ह्याच्या अगोदर कधीच, आता अगोदर समज काही प्रकरण असेल तर कधी आपलं कधी बोललं ना, आपली ओळख बी नव्हती. पण त्यांनी बोलून कशाला घेतलं मला? मग बरं, मला बोलून घेऊन त्यांनी सगळं विचारलं ना, सर कुठे, निलेश कुठे? तर मला असं बरं. आणि दिलेल्या तारखेला तो बाहेर आलेला आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की निलेश गायकवाडला रोहित पवारांनी मोक्याच्या केसमध्ये असताना सुद्धा बाहेर जामिनावर काढलं? हो, काढला. मग ह्यात कोण कसं तुम्हाला काहीच नाही आपल्याला कोणाला बोललं नाही, तुमचा वकील बोलावं म्हणलं नाही, कुठे इकडे जायचं तिकडे जातो मी तिकडे, असं काही सांगितलेलं नाही. बरं, त्या तारखेला तो बाहेर आलाय. त्यांनी रोहित पवारांची तारीख दिली ना, त्या तारखेला बाहेर आलेला आहे. आता हे गोळीबाराचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणानंतर पासपोर्टचा एक मुद्दा चर्चेत आलेला आहे, कारण निलेश गायकवाड आता विदेशात आहे. बरोबर. तर पासपोर्टचा जो विषय आहे तर निलेश गायकवाडला पासपोर्ट कसा मिळाला? बघा, त्या टायमाला जेलमधून कसा सोडला? कुणी सोडला? तुम्ही म्हणताय रोहित पवार. पासपोर्ट कधीच आहे ते बघा.
ह्याला कधी जेलमधून सोडलाय मोक्यामधून ती बघा. तो गेला किती तारखेला बाहेर गावी? 9 तारखेला. फायरिंग किती तारखेला झाली? 17 तारखेला. गुन्हा दाखल झाला 22 की 20 की 21-22 काहीतरी असे, आपल्याला माहित नाही तेवढं. म्हणजे स्टेप बाय स्टेप. तो कुठं बाहेर? फायरिंग इथं. हो, ज्यांनी फायरिंग केलेली ती पोरं ह्याची नाहीतच. ह्याच्या एक केसमध्ये त्यातले जी दोघं चौघं जी काय असतील ना, ते जर निघाले ना त्याला ह्याला पण आरोपी करा. तुमची मागणी? हो. बरं. आणि जर नसेल तर मग कोणाला आरोपी करायचा? ती पोरं ह्याचे नंबर काय नाहीतच आणि कुठल्या केसमध्ये बी नाहीत. तुमचं म्हणणं आहे की पासपोर्ट पण रोहित पवारांनी त्यांच्याच काळात दिलेला, तर त्यांचं होतो आम्ही, त्यांचा प्रचार केलेला आहे. म्हणजे सिद्धार्थ शिरोळेने जे आरोप केले त्याच्यामध्ये तथ्य विशेष नाही, उगाच कोणी बोलणार नाही. बरं. निलेश गावळ कोणाकडे होता? जामखेड तालुका कर्ड्याकडे कर्जतकडे तुम्ही जाऊन विचारा. रोहित पवाराच्या इलेक्शनमध्ये हे लोक होते का नाही? यांनी काय काय केलं? काय केलं? माणसं जमावजमी, त्यांचे पाहुणपै भरपूर आहेत, मित्रमंडळी लॉबी मोठी आहे, सगळी संघ घेतली आणि आणला निवडून. मग आता एवढं सगळं तुम्ही सांगताय निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला, मग आता नेमकं काय मग ते तू मोठा का मी मोठा, स्वभावावर असतं माणसाच्या. बरं. माणसाचा स्वभाव जर चांगला असेल त्याकडे माणूस बिगर कामाचं पण येऊन थांबू शकतं, बोलू शकतं, रामराम करू शकतं. तर स्वभाव आहे निलेशचा. कुठे गेलं तरी, इथं आलं तरी मी सांगतो 15, 20, 25, 30 पोरं लगेच उभं राहतात. असा स्वभाव आहे त्याचा. राम शिंदेशी नाव जोडलं गेलं. त्यांचा काय संबंध त्याच्याशी? राम शिंदेकडे नंतर आम्ही गेलो. कसा संबंध नाही म्हणताय? फोटो आले, व्हिडिओ आले. मी दाखवतो फोटो त्यांचं, कोणा सांग दुसऱ्याचे आहेत ते गुंड लोकांचे फोटो त्यांचे संग नाही, त्यांचं नाहीत का यांच्या संग? कोणाचे? रोहित पवाराचे गुंड लोकांचे फोटो आहेत माझ्यापाशी त्याचे बी. ही लोक कशी काय? बरं. आता त्या दिवशी म्हणजे सुरेश लग्नाला होतो, मी होतो स्वतः खरड्याला. सुरेश दास आणि निलेश गाळ बाजूला बसली होती, त्यांच्या पलीकडला 3ऱ्या 4थ्या नंबरला मी होतो. ती फोटो टाकला. सुरेश दासचे काय संबंध, काय लागे बांधे, सारखी बातमी चालू. आता शिंदे साहेबाचा जो फोटो आहे ना, तो पंचमीला जागा न पुरल्यामुळं इकडे जागा दिली ती भाड्याने पाठीमाग मार्केटपाशी. ही इकडे मार्केटचे गाळे आहेत मोठ्यासाठी. ती इथे असते तर पंचमीला खेळ असतात, झोके पिके हे बाजार विकायला पिकायला काय फुगे पोरांना लहान पोरांना खेळायला असं तिथं. तिकडे जागा न पुरल्यामुळे इकडे घेतली होती काही पोरांनी. तर तिकडे गेलेलो होतो आम्ही. प्रचारमध्ये थोडा फोटो आहे, काही संबंध नाही. चंद्रकांत दादांशी नाव जोडलं गेलं. तेव्हा चंद्रकांत दादा त्यांच्या एरियामध्ये तिथं राहायला ती आणि तिथले आमदार आहेत. ते कुठं राहतात ते? पण समीर पाटील वगैरे, समीर पाटील पलीकडे असे फोटो आहेत वनाज पशी. समीर पाटील पलीकडे राहायला ना, आणि चंद्रकांत दादा इथं पलीकडे अलीकडे बाजूला राहायला आहे. मध्ये निलेश आहे. त्यांचा काय संबंध त्याशी? ओळख असणार ना, मतदान आहे त्याचं. म्हणजे काही संबंध नाही. समीर पाटलांची त्यांची काय ओळख? काय करायचं समीर पाटलाचं? काय घेणे कुणाचं? मग फोटो कसे आहेत त्यांचे? मग आता टाकणाऱ्याने टाकलं, तिकून टाकलं, त्याला विचारा. कोण पुरवतं हे सगळं? कोण पुरवतं? कोण? हे काहीच माग रोहित पवार, दुसरं कोण नाही. ही केस फक्त निलेशला गुतवायचं, सचिनला गुतवायचं काम चाललंय रोहित पवाराचं. पण काय त्यांना तर झेडपी लढायची आहे. अहो पण जीडपी पासूनच सगळं आहे, गावच्या सरपंचापासून सगळं आहे. जीडपी तर मोठी आहे. बरं. पुन्हा तकलीफ होईल. बरं. आता जे हे सगळं सुरू आहे याच्यामध्ये पोलिसांनी जर बघितलं असेल तर जवळपास फायरिंगच्या गुन्ह्यानंतर जवळपास 10 वेगवेगळे गुन्हे त्यांच्यावर दाखल केलेले आहेत. तर पोलिसांचा तपास एकंदरीत कसा सुरू आहे, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? पोलिसाचं कसं आहे बघा, आता त्यांच्यातलं कोणतरी एखादा असेल त्याच्या जवळचा रोहित पवाराच्या, ती सांगते करून घ्या, केसेस टाका, मौका फिट झाला पाहिजे. एखादा माणूस दुश्मनी एखादी झाली ना, त्याच्या मागं लागतो तो. कोण आहे जवळचा? पोलिसांमध्ये कोणी जवळचा आहे का? अजून तर ह्यांचं काय चालत नाही. जेलमधून कसा काढला? आता ज्या पद्धतीने तपास चालू आहे त्यांना माहिती द्यायला त्यांच्यापाशी माणसं होती 2. आता त्यांच्यावर मौका पडलाय. फोटो आहेत माझ्याकडे. कोणाबद्दल बोलताय? संतोष धुमाळ, सागर गवासनी, माझे फोटो घ्या तुम्ही त्याच्यावर. हे फोटो ह्यांच्या संग कसे आणि ह्यांचा काय संबंध? तुम्ही म्हणता ना सुरेश दसचा काय संबंध, राम शिंदे साहेबाचा काय संबंध, मग ह्यांचा काय संबंध आहे?
हा कोण आहे त्यांनाच विचारा. हे बघा आता ही बघा, हा सागर गवासने शिंदे साहेबाला जीव मारण्याची धमकी दिलेला माणूस. त्याच्यावर केस पडली होती, त्यातून तो सुटला. ते कोणापाशी उभा आहे? रोहित पवारापाशी. एक ह्या का त्याच्या घरात सागर गवासेच्या घरामध्ये मुलीला काकाला घेऊन बसले उभा राहिलेले रोहित पवार आणि अलीकडला सागऱ्या. बरोबर. हा कोण? कुणाचा फोटो? दोन्ही तुम्हीच बघा. हा संतोष धुमाळ. आणि ह्याला मोका लागला, सागऱ्याला मोका लागला त्या टायमाला त्यांची ती कदम साहेब पी आहे ती म्हणतात निलेशच्या टार्गेटवर होता. तो कुठं उभा आहे? रोहित पवारापाशी. ह्याला माहिती कोण दिली? सगळी ह्यांनी दिली ना. आता तुमचं माझं फाटल्यानंतर मला ती बातमी द्यावंच लागेल ना तुम्हाला, किंवा तुमच्या मागे लागावं लागेल ना. म्हणून ते माणसं जवळ केली त्यांनी. ही कशी काय जवळ घेतला फोटो? आता हा फोटो कोणाचा विचारा कदम साहेबाला म्हणा द्या. डीवायएसपी कदम म्हणतात डीसीपी ज्यांच्या हातावर केस आहे. आता 10 गुन्हे त्यांनी ओपन केल्यात. कोण आहे ते? त्यांना विचारा कोण आहे म्हणून. हा माणूस निलेश गावळ कुणापाशी बसलाय? त्यांचे सख्खे मेहुणे आहेत. काय नाव यांचं? प्रवीण घुले कर्जत. पण अतिशय धक्कादायक आरोप करताय तुम्ही. कोणचा? कशाचा? फोटोंवरला. फोटो मधला कुठला? आता ही बसला मग सुरेश दसला कसं विचारते? निलेश गावळ कसं काय जवळ? मग इथं कसं जवळ आहे? दुसरी गोष्ट, हे धक्कादायक आपला आरोप आहे. हे इथं कसे? निलेश गावळचं वाकडे ना, मग तुमच्यापाशी कसे काय? हे राम शिंदे साहेबाला जीव मारण्याची धमकी दिलेला माणूस आहे हा सागर गवासने. तो कोणापाशी? आता रोहित पवारपाशी ना. बरं, आता मला सांगा की सचिन सरला निवडणूक लढवायची होती, कुठनं लढवणार होते? खरडा खरडा. पण आता तुम्ही तर म्हणता ते त्यांचा तसा इकडचा तसा काही संबंध नव्हता. मग निवडणूक लढवण्यापर्यंत आता काम काय केलं? आता काम म्हणजे तेवढं त्यांनी इथं कोरोनाच्या काळामध्ये, पुन्हा झालं तर आता मध्ये बरंचसं त्यांनी काम केलेलं आहे इकडं. ग्रामपंचायत 22-30 ग्रामपंचायत निलेश गायवळच्या नावाने आलेल्या आहेत ना, शिंदे साहेबाच्या ना रोहित पवाराच्या. तुम्ही सुरुवातीला एक मुद्दा मांडला. कोणचा? 2019ला मोक्यातनं बाहेर काढलं. हो बरोबर. 2019ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते निवडणुकीचे. ते बघा वरची लेवलला ते कोण कुठे गेला काय केलं माहित नाही. मग निलेश गायवळ कसा बाहेर आला? मेन मुद्दा माझा. तुमचं काय नेमका आरोप काय? कारण बघा, जर का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील बरोबर, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना असायला पाहिजे ना. तुमचं असं म्हणणं आहे की विरोधात असताना सुद्धा रोहित पवारांनी त्याला बाहेर काढला ना. कसं शक्य काढला? तो आला कसा? इन्क्वायरी करा तुम्ही. मोक्यामधून 2019ला तो कुठल्या जेलला होता ते बघा. तिथून कसा बाहेर आला ते बघा. ते शोधा. आता ती सापडून तुम्हाला. तुम्ही समोर नुसतं सांगून या कामाकाची नाव उपयोग नाही ना. आला कसा बाहेर? बरं, मला तारीख दिलेली. मी 10 जणांना आमच्या गावाकडे सांगितलंय भाऊ अमुक तारखेला येणार आहे सुटून, आणि त्या दिवशीच आला तो संध्याकाळी. बरं, मग कसा आला? मग काय तुमचं म्हणणं काय? आता बघा, त्यांचं नाव किती लोकांशी जोडलं गेलं. चंद्रकांत दादांशी जोडलं गेलं, सावंतांशी जोडलं गेलं, बांगरांशी जोडलं गेलं, राम शिंदेशी जोडलं गेलं. मग आता कुणी जोडलं? माझा एक सरळ प्रश्न आहे, निलेश गायवळवरती वरदहस्त कोणाचा आहे किंवा कोणाच्या जवळ आहे? तो एक तर कुणाचाच नाही. तुम्हाला सांगतो खरं मी, स्वतःची जी काय म्हणतात ना, पैलवान स्वतःच मजबूत लागतो तसं काम आहे त्याचं. दुस्ती आणि जबानी. एकदा बोलला ना तुमच्या संग, तुम्ही त्याकडे येणे काय नसू द्या, भेटून जा भाऊ, कुठे बघूया भेटून जाऊया, असा भाऊ आहे त्याचा. मग आता जे सगळं सुरू आहे ते राजकारण सुरू आहे. राजकारण 101% काय संबंध आहे हो? 9ला जातो, 17ला गुन्हा घडतो, 24ला गुन्हा दाखल होतो, त्याच्यानंतर 10-15 केसेस पडतात. हे काय?
बरं, तुमच्या दृष्टीनं निलेश गायवळ कसा आहे? कसा म्हणजे काय स्वभाव कसा आहे, हो, वागतो स्वभाव कसा, एकदम व्यवसाय काय? राजा माणूस आहे तो, मनचा लय मोठा आहे तो. गरीबाला नडलं कुठं कुणाचं काय असू द्या लगेच उभा, एखाद्यावर अन्याय होत असेल लगेच उभा. हा स्वभाव आहे गावात. मला एकला तुम्ही मामा म्हणून विचारू नका, जामखेड, खर्डा आणि कर्जतपर्यंत ह्या भागात विचारा तुम्ही. मग अशा राजा माणसाला हा. पासपोर्टवरती खोटा ऍड्रेस द्यायचे किंवा अशा कोण म्हणतो पद्धतीने- खोटा? आता त्याच्या कुणी द्यायला लावला? समोर. कुणी द्यायला लावला? कोणी द्यायला लावला? मग बघा कुणी दिला? सहज आता मी जातो, चला मला पासपोर्ट देणार आहे का? माझ्या मागे कुणाच तरी मोठा जबरदस्त वशील आहे, जा आमचा तिथे अमुक घ्यायला नावाची व्यक्ती आहे, त्या व्यक्तीपाशी जा, सगळं होऊन जाईल. मी गेलो त्याच्याकडं, त्यांनी नेलं त्याच्याकडं, त्यांनी नेलं त्याला दिलं काम करून. कोणी दिलं तुम्ही धोंडा ना, पोलिसाचं काम ते करतील. आता पोलिसांवरच तुमचा विश्वास नाही? नाही 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 नाही, काय पोलिसाचा विश्वासा विषय नाही. अत्यंत करायचे काम आहे ती करतात. आता इथून केस म्हणली कुठे क्राईम ब्रँचला गेली आणि इकडे एक गुन्हा चालूच आहे काढायचा. हे किती खरं आहे? मामा, हे सगळं तुम्ही ना तुमच्या भाच्याच्या प्रेमापोटी बोलताय. बिलकुल नाही. मग हे तुम्हाला एक सांगतो मी त्याचा सक्का मामा आहे. निदान त्याच्यात काहीतरी आमचं बी थोडा अंश असेल, म्हणजे रक्तगट एखादा निघू शकतो. त्याची बहीण, त्याची आई माझी बहीण आहे. हा, त्याकडे तुम्ही म्हणलात ना मामा असं असं एवढं कापा इथं आणि दाखवा आम्हाला, 2 मिनिटात मी कापून दाखवू शकतो तुम्हाला. तो माणूसच तसा आहे. चुकीच असतं म्हणलं तर जाऊ दे, मला काय घेणे, मी आलो नसतो इकडं, पाऊस चालू आहे, मी कशाला येऊ? तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं? कम से कम आता आज तारीख किती बरं, तो 3-3.5 महिने झाले बोललेलो नाही मी. पण आता एवढं मोठं प्रकरण सुरू आहे, तुमचं काहीच बोलणं नाही? काहीच नाही. मी पुण्याला सुचत नाही का? बरं, कधीच नाही. काही जर सुखदुःखाची काय असेल ते मला मी जाऊ शकतो. बरं. नाही तर मी कुठं जात नाही. मी गाव सोडून मी कुठं जात नाही. फक्त तो इथं आला की ते सांगा आपला इथं मी असतो. आता हे झालं निलेशचं. सचिनच्या बद्दल पण आपण बघतोय. सचिनच्या बाबत काय आता? सचिनचा तर विषयच नाही. पण माझं म्हणणं, मी रिपीट तेच का बोलतोय, मला विचारू नका तुम्ही, ह्या 2 तालुक्यात विचारा सचिन सरचं माणूस तो कसा आहे, त्याचा काय व्यवहार आहे, तो काय करतो, तो कसला आहे, लोक सांगतील. तो शिक्षक पेशा आहे. बरं. त्याचा काहीच संबंध नाही कुठल्या गोष्टीशी. बरं. आता काढल्यात कुठं काय 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 चाललंय बघ. बरं, ह्या दोघांचं काय व्यवसाय, काय उदरनिर्वाह, पैसे शेती, कुठून येतात त्यांचे? शेती, शेतीत नाही एवढे श्रीमंत होतात त्यांची रूम आहेत पुण्यामध्ये बी. कसं जमलंय? तुम्ही अहो, मला अहो, सांगितलं की मला त्यांची तुम्ही सांगा. गरिबीच्या ह्याच्यातनं दिवस, हे कसं आलंय सगळं? मेन गोष्ट तर शिक्षक म्हणून तो कामाला आहे सचिन सर. त्याला पगार किती ती बघा, त्या घरात कुटुंबाची माणसं किती ती बघा, ऐकून घ्या. आणि 2-3 खोल्या आहेत बांधलेल्या डबल. पहिलं जे खायला गुंटावारी त्यांनी घेतलेली होती का नाही, त्याच्यावर बिल्डिंग बांधली. त्यात भाडोत्रीत काही. बरं. त्याचं भाडं तुम्हाला तर माहिती आहे पुण्याचं कसं येते. माणसाला काय होतं जगाला? इकडलं उत्पन्न आहे जमिनीचं, ऊस आहे, पाणी आहे भरपूर, 3 इन्कम आहे. बरं. लिंबुडीची बाग आहे, आंब्याची बाग आहे, हापूस बाग आहे. एवढं सगळं असताना बंदूक लावून किंवा धमकी देऊन 10 फ्लॅट नावावर करून घेतलेत. शेवटला हे सगळंच तुम्ही खोटं म्हणता. शेवटला खरं होईल. जसं घेतलं तो बी येईल तिथं, ज्यांनी घेतलं तिथे आहेतच असं मग. आता ह्यांच्याचं नाव आरोपी म्हणून आलेतच. तुमच्यापर्यंत पोहोचला असेल ना, 10 फ्लॅटचा एक विषय आहे आलेला ना. आहे. मग मी तुम्हाला आता मग तेच बोललो ना, ही कधी घेतल्यात? एक अंदाज जर व्यक्ती पोलीस स्टेशनला गेला कंप्लेंट करायला, पोलीस काय म्हणतात माहिती? कधी झालं? काल झालं. एवढं झोपला होता का? आता नाही घेत. ही कधीच आहे ही धुंडा. जो देणार आहे ना, त्याचे फ्लॅट बळकलेत का नाही, ते कधीच प्रकरण ते बघावं. बरं. कुणाच्या नावावर केले काय कसं ते बघावं. बरं, आता पुढच्या काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, झेडपी वगैरे, आता लढवणार आहेत का निवडणूक? आता काय असं केसेस केलं काय लढणार? तुमचं काय बोलणं झालंय सचिन सर? काहीच नाही. मी नाही लढवणार आता. तुझा आत्महत्या असं कसं लढवेल? अनेक जण जेलमधनं नाही, ते मोठ्या लेवलचे ते लोक जेलमध्ये जे लढवतात ना, ते हाय लेवलचे लोक आहेत ती. बरं. त्यांची कॅपॅसिटी तेवढी नाही आहे. बरं. बरं, आता ते लंडनमध्ये गेल्याचं सांगितलं जातं निलेश गायवळ. लंडनला का गेलं? मुलगा तिकडे शिकतोय त्याचा. काय शिकतो? काय आपल्याला तर माहित नाही. शिक्षण तिकडे घेते पोरग एवढं मला माहिती आहे.
हां दोघं नवरा बायको आणि दुसरा मुलगा आहे, ती नसती का ती गेली त्या टायमाला 9 तारखेला. बरं. आमची स्वतः बहीण तिथे वाटा लावून आली. सरकारकडं गृहमंत्र्यांकडं काय मागणी आहे तुमच्या आता? खरं ते खरं झालं पाहिजे, खोटं ते खोटं. बरं बस एवढंच मानणं, दुसरं काय बोलणार नाही. बरं. अन्याय होतोय, हं. विनाकारण अन्याय. हं. मला तुम्ही सांगा, एखाद्यावर खोट्याचा आरोप केल्यावर त्या माणसाला राग येईल का नाही? त्या दिवशी आमची बहीण बोलत होती, नीट बोलता येत नव्हतं. हं. ती बी काय बोलली, हं. मी कोंबड्याची अंडी इकून ह्यांना जगवलंय हं. आणि शिक्षण भरपूर केलंय. ती मुलाखत कशी झाली कोणती? आईची त्यांच्या? आहे तर आता ते आई आहे शेवटला, मी तर मामा आहे. हं. आई सांगाल ना सगळं. हं. काय बोलली ती हं. ते तरी बघा. बरं. आता जेवढी मला माहिती मी तेवढं तुम्हाला बोललोय. हं. तो आता केसेस पडले, तो काही इलेक्शन लढणार नाही लढणार. बरं. आणि आम्ही कुठल्या पक्षाचे कुठल्या कशाचं काय संबंध आहे, काय करायचं आम्हाला कोणाचं? पण आता एक शेवटचा प्रश्न आहे परत जाता की आता एवढं सगळं तुम्हीच सांगताय की 2019ला तुम्ही रोहित पवारांना मदत केली हो, वगैरे केली. मग एवढं सगळं चांगलं असताना हं. फक्त निलेश गायवळचं वर्चस्व वाढतंय ह्यातून हे सगळं सुरू आहे? डिबेट बोल. 2019ला तुम्ही सगळे रोहित पवारांना मदत केली असं सांगताय, सगळं व्यवस्थित होतं असं सांगताय, हां. बरोबर. मग आता वितुष्ट येण्याचं नेमकं कारण काय की निलेश गायवळचं या भागामध्ये वर्चस्व वाढतंय हे विशेष पाहून नाही. हे सगळं सुरू आहे? हो. कसं वर्चस्व कसं वाढतं? वशिष्ठ पब्लिकच तेवढं त्याच्या पाठीमागे आहे. पब्लिक आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही, दहशतीमुळे पब्लिक बिलकुल नाही. माणुसकीमधून काय काम? सुखात दुःखात उभा राहतो. मोठे मोठे केसेस आहे तिथले जामखेड तालुक्यातले, विचारून बघा लोकांना. मी म्हणूनच तुम्हाला काय बोललो की मला न विचारता जामखेड तालुक्यात तुम्ही जाणकार माणसाला कोणतरी विचारा की नेमकं यांचं क्षेत्र काय आणि काय करतात. ह्यांच्या मागे मी सांगितलं मागा ना की दादा आले ना तर 5-25 पोर पटकन 2 मिनिटात इथं हजर होत आहे. कसं करतं त्यांना काय देतो काय? काहीच नाही. स्वभाव असा स्वभाव आहे त्यांचा. मग आता तुम्ही मला सांगितलं की यांना अशा पद्धतीनं बाहेर काढलं होतं, मग जर न्याय व्यवस्था अशा पद्धतीनं जर काम करत असेल तर तुमच्या भाच्यांना न्याय मिळेल का? हे बघा, खऱ्याला न्याय कुठं बी आहे. माझं म्हणणं आहे का नाही, खऱ्याला न्याय कुठं बी आहे. पण त्यांनी त्या टायमाला 2019ला जेलमधून कसा कुणी काढला, कोण वकील होता, कुणी सह्या केल्या, जामीन कोण आहे ते बघा ना. कोण आहे सांगा ना, तुम्हाला आम्हाला माहिती काय असेल ना. त्यांनी ती मला तारीख दिली ती रोहित पवारांनी. बरं. ह्या तारखेला मला म्हणले मामा ह्या तारखेला ते बाहेर येणार आहे. मी मनात हसलो, म्हणलं यार काय यार कुठं बोलते म्हणली सगळी. आलं त्या तारखेला बाहेर, पुन्हा म्हणलं अर असं. बरं. त्याला बी सोडल्यामुळे झालं, पुन्हा त्यांनी प्रचार केला पुन्हा करायला. चला, थँक्यू. नमस्ते. हे होते जानकीराम गायकवाड, निलेश गायवळचे मामा आहेत सख्खे ते, आणि त्यांनी अतिशय गंभीर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की 2019ला जो निलेश गायवळ मोक्याच्या केसमधनं जामिनावरती बाहेर आला तर त्याच्या मागे रोहित पवार होते, आणि आत्ता जे काही निलेश गायवळच्या विरोधात जे काही सुरू आहे तर त्याच्या मागे देखील रोहित पवारच आहेत. तुम्ही चौकशी करा म्हणतायत की निलेश गायवळ बाहेर कसा आला, त्याला जामीन कसा मिळाला, या सगळ्या प्रकरणाची चौकशी स्वतः ते करा म्हणतायत. पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं.